शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांची गुंडगिरी संपूर्ण राज्याने पाहिली आहे। कॅन्टीनमधील मारहाणीला आता 37 तास उलटून गेलेत, अजूनही संजय गायकवाड यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला नाहीये। गायकवाड यांच्यावरती गुन्हा कधी दाखल होणार असा सवाल संपूर्ण राज्य सध्या विचारतोय। गायकवाडांवरती गुन्हा दाखल करण्यासाठी सरकारला नेमका कोणता पुरावा हवाय? कर्मचाऱ्याला केलेली मारहाण संपूर्ण राज्याने पाहिली आहे, त्याचा व्हिडिओही पाहिलाय। गायकवाड स्वतः कबुली देत आहेत, मग अजूनही गुन्हा का दाखल नाही असा सवाल केला जातोय। आकाशवाणी आमदार निवासातल्या कॅन्टीनमध्ये गायकवाडांना निकृष्ट जेवण मिळालं होतं, त्यामुळे संतापलेल्या गायकवाडांनी थेट कॅन्टीन कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली। त्यांच्या राड्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर विरोधकांनी टीकेची झोड उठवली। यावेळी ते चक्क बनियनवरती होते, यावरही विरोधकांचा आक्षेप होता। हा सत्तेचा माज असल्याचा आरोप विरोधकांनी केला। खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यातल्या स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये तक्रारही दाखल केली, मात्र अजूनही गायकवाडांवरती गुन्हा दाखल झालाच नाहीये आणि तो का असा प्रश्न विचारला जातोय। दरम्यान आमदारांच्या निवासाचं कॅन्टीन कोण चालवतं यावरती आपण एक नजर टाकूया। 7 वर्षांपासून आकाशवाणी आमदार निवासचं कॅन्टीन अजंता केटरर्सकडे आहे। जयराम बी शेट्टी हे अजंता केटरर्सचे मालक आहेत। अजंता केटरर्सकडे मनोरा आमदार निवासाच्या कॅन्टीनचंही कॉन्ट्रॅक्ट आहे। 2018ला कॉन्ट्रॅक्ट संपलं, पण 2 वेळा मुदतवाढ मिळाली। अजंता केटरर्सचे मालक जयराम शेट्टी मुंबईचेच आहेत। आमदार निवासांच्या कॅन्टीनशिवाय इतर अनेक शासकीय कंत्राट सुद्धा शेट्टींच्या नावावर आहेत। जयराम शेट्टी यांची मुंबईत अनेक हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स सुद्धा आहेत। अजंता केटरर्समधले वेटर्स, मॅनेजर आणि कर्मचारी दक्षिणेकडचे आहेत आणि काही मराठीही आहेत। संजय गायकवाडांनी मारलेल्या मॅनेजरचं नाव योगेश पुरतन असं आहे। मारहाणीच्या घटनेनंतर योगेश पुरतनला मूळ गावी पाठवण्यात आलंय। योगेश पुरतन किंवा शेट्टी किंवा इतर कर्मचाऱ्यांकडनं गायकवाडांविरुद्ध अजून तरी तक्रार दाखल करण्यात आलेली नाहीये।